हाय नमस्कार, मी मृदाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर, खरं तर महिन्यानंतर, वर्षानंतर पण म्हणाल तरी चालेल, आपला ब्लॉग येतो आहे. आणि ब्लॉग काय आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तत्पूर्वी मी एक शॉर्ट्स अपलोड केलं होतं की आम्ही नवीन गाडी घेतली आहे आणि तिच्याच पूजेसाठी आम्ही चाललो आहे महडला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि गाडीची पूजा करणार. तर तो एकंदरीत प्रवास मी तुम्हाला दाखवते. चला तर मग जाऊयात. तर इकडे बघा कोण कोण निघालेत, कोण कोण तयार झालेत बघूया. इकडे आपली गाडी आलेली आहे आणि इकडे साहेब बसलेत ड्रायव्हिंग करायला. नवीनच ड्रायव्हर आहेत. किती महिने गाडी चालवत आहे आणि एवढ्या लॉंग रूटला घेऊन चाललं ते. कॉन्फिडन्स आहे, शिकलेत बऱ्यापैकी. आम्ही रात्री वगैरे जायचो आणि गाडी घेऊन 10 दिवस झालेले आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत, नाही 10-12 दिवस झालेत. तर इकडे आतमध्ये आई आणि माझा भाऊ बाबू बसलेला आहे. इकडे जियांशने सीट घेतलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. चला तर मग बघूया कसं काय प्रवास होतो आहे. चला तर आम्ही निघतोय. चला गणपती बाप्पा मोरया. कुठे चाललोय जियांश आपण? मागे वातावरण पण छान झालंय. गाड्या पार्किंग इथूनच चालल्यात. इकडे हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार ग्रामपंचायत नेरळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इथून आतमध्ये माथेरान. मोठ्या बस पण लागलेल्या. आज संडे आहे म्हणून असेल. मी बघितले मागचंच माथेरान बघितले बस. काय झालं? एवढी एसी का लावायची? नुसती एसी पाहिजे, नुसती एसी पाहिजे ना. घरी असो गाडीत असो. माझे केस एवढे मोठे झाले. ते काय झालं माहितीये का? एसी तुला थंडी लागते ना म्हणून केस उभे राहिले तुझे. वरती आले माझे केस. मग कसे झाले है ना. आता आपण कुठे चाललोय? कशासाठी? इथे ठेवायला. काय इथे ठेवायला? इथे ठेवायला. त्याला काय बोलतात पण? काय करायला चाललोय आपण? काहीच नाही. बसून पूजा करायला चाललोय ना गाडी घेऊन. तुला गाडीत कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आवडली तुला? तुला गाडी हवी होती ना? है ना? घेतली ना आपण? कसं वाटतंय मग? मस्त वाटतंय. थंडी आहे. किती थंडी. अरे बापरे. बंद करू एसी? नको. इथं काय इकडे काय चाललंय बघा. बेल्ट बेल्ट काढलास का? मी नाही.
बाबूंनी बेल्ट घातला. जिकडे तिकडे मस्ती म्हणून त्याला बांधून ठेवली रे बेल्ट काढून. आता तसाच राहा. आणि तुम्हाला इथे म्हणजे प्लास्टिक हे सीट्स वगैरे दिसत असेल तर आम्ही अजून कव्हर लावलेले नाही आहेत. आता मी पण लावतोय. ह्यांच्यानी आहे ना तू पडणार नाही. पहिल्यांदाच साहेब एवढ्या लांब घेऊन आलेत डेअरिंग करून. आता आम्ही खोपोली रोडला लागलोय कर्जतवरून. आणि इकडे गर्दी नाही आहे. तेवढी गर्दी होती ती सगळी पनवेलला जायला होती है ना. पनवेललाच जातो ना तो. या रोडला गर्दी नाही आहे. आणि इकडेच पुढे आता पळसधरी लागेल. स्वामी समर्थांचं मठ आहे इथे. खूप लोक येतात, खूप गर्दी असते. ह्या बघा गाड्या मठात. आता पळसधरीला आपण पोचलोय. एवढी लाईन ही फक्त मठात जाण्यासाठी. हळूहळू चालू नको गर्दी आहे आज तर. नवीन ड्रायव्हर आहे असं करू नका. मध्ये शक्यतो कोणी येऊ नका नाही का. किती गर्दी आहे, किती गर्दी. खूप गाड्या. पार्किंगला इकडे असंच हे सगळं ग्रीन दिसतं तिकडे. पण आता शेत वगैरे शेती केलेली आहे ना त्याच्यामुळे आज प्रवेशद्वार आहे. त्याच्यामुळे ह्या गाड्या सगळ्या बाहेर पार्क आहेत. पावसाळ्यात थोडासा वांदा होतो पार्किंगचा. सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. आणि हे मामाचं घर आहे माझ्या. हे मावशीचं आहे. आज सगळे मठात असतील. आणि इकडे एक वरती आहे पळसधरीला. मेन हायवेवरून महड रोडला लागलोय. 1.2 किलोमीटर आहे फाट्यापासून. आणि इथे आपला प्रोग्राम झालेला आहे. गर्दी भेटायला नको वास. अरे बापरे. हा संडे पण आहे ना. चला तर आम्ही आता पोचलेलो आहोत. आणि पार्किंग जिथे आहे तिथेच बाहेरच एक दुकान आहे. तिथे आम्ही विचारलं. आणि तुम्हाला ही गाडी घेऊन यायचं असेल तर तुम्ही ही इन्क्वायरी करू शकता. इथे ब्राह्मण वगैरे ते सजेस्ट करतात आपल्याला किंवा ते बाहेरच बसलेले असतात. सो आता आपण पूजा करतोय.
पूजा झाल्यानंतर आपण बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो आम्ही आणि इथे आपला कार्यक्रम झाला होता, म्हणजे अगदी गाभाऱ्याच्या समोरच या ठिकाणी झाला होता आणि खूप गर्दी होती, पण आपला प्रोग्राम झाला होता त्यामुळे थोडंसं ओळखीने नंबर पहिला लागला आपला दर्शनासाठी. आणि बाहेर पडल्या जियांशला टॉय दिसले, म्हणजे जातानाच दिसले होते, पण ते टॉय घेतल्याशिवाय तो काय ऐकत नव्हता. म्हटलं बदलापूर सोडून टॉय घेण्यासाठी जियांश खास इथे आला होता, पण लहान मुलांचं असतं ना की ऐकत नाहीत, त्याच्यामुळे काहीतरी आम्ही घेतलंच तिथे. त्याला गन आवडली तर ती घेतली आणि मग पुन्हा रिटर्न निघालो आम्ही. तर अशी होती आमची गाडी घेतल्यानंतरची फर्स्ट लाँग ट्रिपच म्हणावी लागेल, कारण आम्ही तिथल्या तिथे फिरत होतो, पण एवढा 1-1.5 तासाचा प्रवास पहिल्यांदाच केला होता. त्याच्यामुळे व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.